नमस्कार. खुशी रेसिपी मराठीमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे. आज मी दम आलू रेसिपी बनवलेली आहे. एकदम चमचमीत. आपल्याकडे पाहुणे आले आणि काहीतरी स्पेशल बनवायचं असेल तर दम आलू ही रेसिपी रेस्टॉरंट स्टाईल पद्धतीने घरच्या घरी बनवू शकता. तर मी तर्रीवाले दम आलू बनवलेले आहेत. तर चला पटकन रेसिपी सुरू करूयात. तर मी इथे छोटे बटाटे घेऊन आलेले आहे. 16 ते 17 बटाटे मी कुकरला उकळून घेणार आहे. यात 1 ग्लास पाणी ॲड केलेलं आहे आणि चवीनुसार मीठ. इथे मी कुकरची एकच शिट्टी काढून घेणार आहे. मी इथे कांदा आणि खोबरे भाजून घेतलेले होते तव्यावर आणि 7 ते 8 लसूण पाकळ्या आणि अर्धा चमचे जिरे. पाणी घालून आपल्याला वाटण बारीक करायचं नाही, त्यामुळे मी इथे एक छोटा टमाटर ॲड केलेला आहे आणि थोडी कोथिंबीर. तर मिक्सरमधून वाटून घेते आहे. तर आपला कुकर थंड झालेला आहे आणि मी बटाटे काढून घेतलेले आहे. याची साल आपल्याला काढून घ्यायची आहे. मी सोलून घेते आहे. घरी बनवलेले दम आलू एकदम चविष्ट लागणार आहे. तर सर्व बटाटे सोलून घेतलेले आहे आणि आता तेलामधून तळून घ्यायचे आहे. तर चला मग बटाटे तळून घेऊयात. तर गॅसवर मी कढई ठेवलेली आहे आणि तेल छान गरम झालेलं आहे. तर आपल्याला ही बटाटे 80% शिजेल इथपर्यंत तळून घ्यायचे आहे. बघू शकता एकदम सुरेख कलर आलेला आहे. तर अशा पद्धतीने मी सर्व बटाटे तळून घेतलेले आहे. हे सर्व बटाटे तळून घेतलेले मी दह्यामध्ये मिक्स करून घेणार आहे. तर यामध्ये धने पावडर, जिरे पावडर, हळदी पावडर आणि लाल मिर्च पावडर आणि थोडं किचन किंग मसाला आणि चवीनुसार मीठ घालून मिक्स करून घेणार आहे. आपल्याला तळून घेतलेले बटाटे त्यांना थोडे काटा चमच्यानी असे टोचे मारून घ्यायचे आहे. म्हणजे यामध्ये तिखट मीठ चांगलं जाईल आणि बटाट्यांना पण चांगली चव येईल. तर चला भाजी बनवायला सुरुवात करूयात. तर गॅसवर मी पॅन ठेवलेला आहे. यात 2 मोठे चमचे तेल घालून घेतलेलं आहे. तेल छान गरम झालं की यात मोहरी, त्यानंतर तेजपान. तुम्हाला या भाजीमध्ये खडे मसाल्यांचा वापर करायचा असेल तर तुम्ही वापरू शकता. बारीक चिरलेला कांदा आणि जे मी वाटण करून घेतलं होतं आलं, लसूण, कांदा, खोबऱ्याची पेस्ट यामध्ये ॲड करून घेतलेले आहे. तर वाफेवर 2 ते 3 मिनटं शिजवून घ्यायचं आहे. मसाला छान शिजला की भाजीला पण खूप छान चव येते. तर हा व्हिडिओ थोडा लांब झालेला आहे कारण आपल्याला इथे मसाले छान शिजवताना मी इथे दाखवलेला आहे. तर यात मसाले ॲड करायचे आहे. धनेपूड, किचन किंग मसाला ॲड केलेला आहे. किचन किंग मसाला एव्हरेस्टचा किचन किंग मसाला मी इथे यूज करते आहे. हळद पावडर मिक्स करून घेऊयात. यानंतर लाल तिखट पावडर 2 चमचे. तुम्हाला कितपत ही भाजी तिखट हवी आहे त्यानुसार तुम्ही इथे लाल तिखट पावडरचा वापर करू शकता. मिक्स करून घेऊयात.
मी इथे अर्धा चमचा काश्मीरी लाल मिर्च पावडर ॲड केलेला आहे, चवीनुसार मीठ, मिक्स करून घेऊयात. 1 मिनटं वाफ काढून घेते आहे. गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे, नाहीतर मसाले करपू शकतात. यात मी कस्तुरी मेथी ॲड केलेली आहे. कस्तुरी मेथीने भाजीला खूप छान चव येते. तर मी इथे थोडं पाणी ॲड करून घेते आहे. तर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये जे वाटण केलेलं होतं त्यात थोडं पाणी घालून ग्रेव्हीमध्ये घातलेलं आहे आणि ग्रेव्ही छान 1 मिनटं शिजवून घ्यायची आहे. तर मी वाफ काढून घेतलेली आहे. यात मी थोडी कोथिंबीर ॲड करणार आहे आणि बटाटे ॲड करून घ्यायचे आहे. बटाटे छान ग्रेव्हीमध्ये शिजवून घ्यायचं आहे, म्हणजे बटाट्यांमध्ये तिखट मीठ छान जाईल आणि बटाटे खायला चविष्ट लागतील. बटाटे घातल्यानंतर लगेच जर पाणी टाकलं तर बटाट्यांना तिखट मीठ लागणार नाही खाताना. तर ग्रेव्हीमध्ये त्यासाठी मी शिजवून घेते आहे. तर छान ग्रेव्हीमध्ये बटाटे शिजवून घेतलेले आहे. यात मी थोडं गरम पाणी ॲड करणार आहे. जर तुम्हाला ग्रेव्हीच ठेवायची असेल असंच तर तुम्ही ठेवू शकता, तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही बनवू शकता. तर मी इथे थोडा रस्सा बनवणार आहे. बघू शकता भाजीला रंग खूप सुरेख आलेला आहे. मिक्स करून घ्यायचं आहे. तर दम आलू तयार झालेले आहे. कोथिंबीर ॲड करून घेते आहे. तर आपण एकदा चेक करून घेऊयात बटाटे शिजले की नाही. तर चमच्याच्या साहाय्याने प्रेस करून घेऊयात. तर मी इथे प्रेस करून घेते आहे. बघू शकता बटाटा छान शिजलेला आहे. तर घरच्या घरी रेस्टॉरंट स्टाईल पद्धतीने दम आलू तयार झालेले आहेत. तर ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. तर चला मग तुम्ही पण पटकन दम आलू घरच्या घरी बनवा. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर प्रेस करा, म्हणजे नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील. आजचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. अशाच छान छान रेसिपींसोबत पुन्हा भेटूयात. तोपर्यंत बाय बाय.